शरद पवार यांनी राजकारणाचे धडे आपल्या आईकडून व यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांकडून गिरवले होते. शरद पवार यांचा जन्म बारामती जवळील काटेवाडी या गावात 1940 साली झाला. शरद पवार यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव पवार तर आईंचे नाव शारदाबाई पवार. शारदाबाई या 1938 मध्ये पुणे जिल्हा लोकल बोर्डाच्या शिक्षण समितीच्या प्रमुख होत्या व शरद पवार 3 दिवसांचे असताना त्यांना सोबत घेऊन शिक्षण समितीच्या बैठकीला गेल्या होत्या, ज्यावरून त्यांना लहानपणापासूनच राजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळाल्याचे समजते. त्यांचे घर काँग्रेसचे नव्हे तर शेतकरी कामगार पक्षांच्या विचारांचे होते. त्यांचे मोठे बंधू शेतकरी कामगार पक्षाचे नेते होते. कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यांनी विद्यार्थी संघटनेची निवडणूक लढवली व ते सरचिटणीस झाले. नंतर त्यांची यशवंतराव चव्हाण यांच्याशी भेट झाली. यशवंतरावांनी त्यांची राजकारणाची आवड ओळखून त्यांना प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य बनवले. त्यानंतर त्यांनी पुण्यात आणि मुंबईमध्ये काँग्रेसचे काम केले. या काळात ते अनेक मोठ्या नेत्यांच्या संपर्कात आले, ज्यात इंदिरा गांधी यांचाही समावेश होता. ते 1960 या वर्षी राजकारणामध्ये सक्रिय झाले व 1967 साली त्यांना पहिल्यांदा आमदार म्हणून बारामतीमधून संधी मिळाली. त्यानंतर आजतागायत ते विविध पदावर कार्यरत आहेत.